मेहकर विधानसभा 2024चा आगामी आमदार कोण या हॅशटॅग खाली आपला पोस्टमास्टरचा एक्झिट पोल सुरू आहे आणि याच अनुषंगाने आपण आलो आहोत हिवरा आश्रम या गावामध्ये। मित्रांनो 2024 ची विधानसभा लागलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन गटामध्ये या विधानसभेचे एक युद्ध ज्याला आपण निवडणूक म्हणता येईल ती रंगत जमणार आहे आणि अशा वेळी आपण पब्लिक ओपिनियन घेत आहोत। आपल्यापैकी कोणी सांगू शकेल की आपण कोणत्या गटाला मतदान करणार, उद्धव ठाकरे गट की शिंदे गट? शिंदे गट। शिंदे गट म्हटलं तर आज रोजी महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या रनिंग आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आहेत। याच्या बाबत आपण काय सांगाल? रायमुलकर साहेबालाच मतदान करणार आपण। शिंदे गट काकांनी सुद्धा शिंदे गटालाच पसंती दाखवलेली आहे। शिंदे गटाला पसंती आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केलेल्या कामाबाबत आपण काही सांगू शकाल? एकदम खुश आहे। शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी जी कामं केलेली आहेत त्याबाबत येथील युवा आश्रम येथील मंडळी खुश आहेत। आपण कोणी बोलणार? मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाला आमदार होणार की ठाकरे गटाला आमदार होणार? जेवणार। मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाला आमदार होणार की ठाकरे गटाला आमदार होणार? काका जेवण करताय। मेहकर विधानसभेत ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गटाला? शिंदे गटाला। आपला आवडता आमदार कोण? डॉक्टर संजय रायमुलकर यांना पसंती दर्शवलेली आहे। काही आपण बोलणार मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कोणाला मतदान करणार? शिंदे गटाला की ठाकरे गटाला? शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटाला? नाही। लाडकी बहीण योजना शिंदे गटाने तुमच्यासाठी सुरू केलेली आहे। उद्धव ठाकरे की शिंदे? मनातलं काही सांगू शकत नाही। ताई आपलं मतदान गोपनीय ठेवत आहेत त्यामुळे त्या मनातलं काही सांगू शकत नाहीत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट की शिंदे गट? बाबा तुम्ही कोणाला मतदान करणार? उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला की शिंदे साहेबांच्या गटाला? बाबा सुद्धा आपलं मत स्पष्ट करत नाहीयेत। इथे काही युवक बसलेले आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूया तुम्ही कोणाला मतदान करणार? ठाकरे गट की शिंदे गट? शिंदे गट। शिंदे गट म्हणजे तुमचे रनिंग आमदार कोण? डॉक्टर संजय रायमुलकर यांना पसंती दर्शवलेली आहे। किती कामं केले हिवरा आश्रम परिसरामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर यांनी? बरेच काही कामं केलेले, मंदिराचं वगैरे काम केलं। युवकांसाठी काय केलं डॉक्टर संजय रायमुलकर यांनी आपण काही सांगू शकता? यांना कल्पना नाही आहे। आम्ही इथले नाही आहे, आम्ही इथं गेम चालू आहे विवेकानंद आश्रममध्ये त्यानिमित्त आलेलो आहोत। ओके बाबा आपली काय आपलं? अहो निराधारचे साहेब पैसे आम्हाला भेटून नाही राहिले तर मतदान करावं कोणाला? एक लाडकी बहीण योजना सुरू केली ज्याच्यामध्ये 1500 रुपये महिना दिला जातो आणि बाबांचा आरोप आहे की निराधारांचा पैसा हा सर्वस्वी बंद केलेला आहे। मग मतदान करावं तरी कोणाला? ऐन म्हातारपणाच्या वेळेत जर लोकांचा सहारा निराधारावर असतो अशा लोकांचा जर निराधाराचा निधी बंद झाला असेल तर निश्चितच त्यांना हा प्रश्न पडणे कमालीचा आहे। आपण पुढे परत लोकांची प्रतिक्रिया घेऊया। नमस्कार काका, काय नाव आपलं? संतोषराव ठाकरे। आपण ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गट? मी शिंदे गटाला। शिंदे गटाला। कारण काय असं श्रीमान झालं असा माणूस आतापर्यंत झाला? ओके चालेल काका। मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपला आमदार कोण यासाठी आपण युवराश्रम या ठिकाणी आलो। तर बाबा आपलं नाव काय? आपल्या मनातला आमदार कोण? चांगलं काम करेल किंवा आमदार पण आता सध्या एक आमदार आहे ना, मग याच्यावर काय म्हणणार? याच्यावर काही म्हणणं नाही। कोणी आमदार जर झाला तर आम्हाला चांगलंच आहे। तुम्ही कुणाला मतदान करणार? आता आम्हाला जो पटला आम्हाला मदत करणार। ठाकरे गट की शिंदे गट? शिंदे गट म्हणायचा ठाकरे गट आम्हाला जो पटला आमच्या वतीचा त्यालाच मत करणार आहे। अच्छा काका आपलं मत स्पष्ट करणार नाहीयेत, मतदानाच्या वेळी दाखवून देणार की मतदान कुणाला करणार आहे काका? तरी आपण आजोबाला विचारूया। काका आपलं? ओके काय काका आपलं नाव? आपलं मतदान कुणाला करणार? आपल्या ते काम चांगलं खरं त्याच्यासाठी शेवटी जवळ आल्यावर हात जोडत त्याला मतदान करणार नाही। तरी आपल्या मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन जास्त चालतात, यामध्ये काय विचार?
ते मतदान करायला गेलो तिथं आम्ही कोणाला द्यायचं ते करू शकतो मतदान आधी सांगत नाही. अच्छा, आपलं मत आपण स्पष्ट करणार नाही यात. ओके, नमस्कार भाऊ. भाऊ अरे ना आपलं मतदान स्पष्ट करणार नाही काही युवा पिढी वेळेवर हे दाखवून देणार आहेत की मतदान कोणाला करणार. नमस्ते भैया, आपका नाम? आपने मेकर विधानसभा मतदार संघ में आपका चाहता आमदार कौन? चाहता आमदार? हाँ, आप किसको मतदान करने वाले हो? बेहतरीन रहेगा. अभी तो 5 साल निकल गए, बहुत सारा काम हुआ है, किसी ने किया है नहीं किया है, आपको क्या लगता है? अभी उसके ऊपर सोचेंगे हम. अच्छा, आपका मतदान आप स्पष्ट नहीं करना चाहते. ओके, आप भैया कहाँ से हो? मेकर से. आप किसको मतदान करोगे? जो सरकार चलाएगा उसको मतदान करेंगे. हाँ, लेकिन अभी मतदान करने की बारी आ गई है ना. आपका चाहता आमदार कौन है? आपके दिल में कौन है? आमदार संजय रायमुरकर. संजय रायमुरकर. अच्छा, आप उनको मतदान करना चाहते हैं. चलो, चला, आपण शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटाला? शिंदे गटाला. शिंदे गटाला. त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजना आणल्या, महिलांना बराच फायदा व्हायला लागला, त्यासाठी आम्ही शिंदे गटाला मतदान करणार. हो, आपण ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे? मतदान हे गुपित आहे. आम्ही कोणाला करायचं हे मी ठरवलेलं आहे. फक्त आमदार हा दमदार असला पाहिजे, एका फोनवर काम झालं पाहिजे. त्यावेळेस मला काम पडलं, ज्यानं फोनवर काम केलं तोच माझा आमदार राहील. आमदार पाहिजे. आणि ते शेतकरी मंडळी आहेत, यांना विचारूया. काका, आपण शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटा? शिंदे गटाला. शिंदे गटाला. काय कारण? ते आमचे माणसं म्हणून तयार करणार. अच्छा, तुमचे माणसं आहेत, तुमचे कामं वेळेवर होतात. हो. ओके, काकांनी शिंदे गटाला सांगितलेलं आहे. आपण अजून जाऊया. काय नाव काका आपलं? काय, आपण कुणाला मतदान करणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे. काकाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहमती दर्शवलेली आहे. आपण इकडे, आपण ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गटाला? सांगू आता काय करायचं, सांग बरोबर काय करायचं, आमच्या मनात जे करायचं करतो आपण. अच्छा, तरी तुमचा आवडता आमदार? आहे आपल्या माहिती, आहे मला माहिती. अच्छा, काही सांगण्यास नकार देत आहे. वेळेवरच मतदान करू, कुणाला करायचं ते, असं जनतेची, युवराश्रम या ठिकाणच्या जनतेची प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहे. हॅलो, नमस्कार. आपण मेकर विधानसभेमध्ये ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गटाला? शिंदे. काय कारण? कामं चांगले चालू. कामं चांगले चालू. काकांनी हां, संजय रायमुरकरचे कामं चांगले चालू. अच्छा, संजय रायमुरकर यांना मतदान करणार आहे काका. आपण भाऊ? शिंदे. शिंदे. शिंदे गटाला मतदान करणार आहे. आपण कुणाला मतदान करणार? उद्धव ठाकरे. काय कारण? उद्धव ठाकरे चांगले नेतृत्व आहे ना, मुख्यमंत्री. अच्छा, उद्धव ठाकरेला मतदान करणार युवा पिढी असं सांगत आहे. चांगलं नेतृत्व आहे. चला, आपण मेदखर विधानसभेमध्ये ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गटाला? हे आमच्या मनावर. अच्छा, वेळेवर करणार. वेळेवर करणार, सांगून नाही करणार. तुम्हाला आमदार कोणत्या पक्षाचा पाहिजे? आमदार कुठल्या पक्षाचा पाहिजे, शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? जो जनतेचं काम करतो तो आमदार पाहिजे. रनिंग आमदाराने 3,700 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. रनिंग आमदाराने 3,700 कोटीची कामं केले, यावर तुम्ही काय म्हणणार? सर, आपलं बरोबर आहे, पण आता सोयाबीनला भाव किती, खत किती महाग आहे. हो, मजूर 500 रुपये रोज माणसाला आहे, बाईला 300. बरोबर. बाई 11 वाजता जाते, 12 वाजता कामाला लागते. ज्यावेळेस तिला घरी येतं त्यावेळेस ती 4:30 सामान आवरायला सुरुवात करते. घरून जायला त्याला टाईम नसतो, तिथून यायला टाईम असतो. असं का? काय करावं शेतकऱ्याला, काय करावं सांगा ना. उद्धव ठाकरेंनी मागच्या वर्षात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली होती उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या काळात. मी कर्जही काढलं नाही आणि मला माफही केलं नाही. आतापर्यंत जे मी माझं आयुष्य चालू आहे, एक न्याय पैसाही काढा नाही, कोणा बँकेचा नाही, कोणा जनतेचा नाही, काहीच नाही.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय सरकारकडून येणाऱ्या आमदाराकडून शेतकऱ्याच्या अपेक्षा काय? आमदाराकडून हेच शेतकऱ्यांची आपल्याला अपेक्षा जाते. जे आवश्यक वस्तू आहे त्या योग्य भावात मिळावा ही शेतकऱ्याची आशा असते. बाकी काय काकाने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी असणारा आमदार आम्हाला पाहिजे ही भूमिका दर्शवलेली आहे. ते आपण विधानसभेमध्ये आपण शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गट? शिंदे गटाला. काय कारण? कारण आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून ते आम्हाला पैसे भेटले 3,000 रुपये. अच्छा, म्हणून मतदान करणार फक्त? हा. ओके. काकांनी शिंदे गटाला मतदान करणार ठरवलेले लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले यामुळे. काही विद्यार्थी मित्रमंडळी आहेत, तर विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहे सरकारकडनं? सरकारकडनं तर खूप अपेक्षा आहेत सर, पण आता सगळ्या अपेक्षा तर काही पूर्ण होत नाहीत सरकारकडून. म्हणून आता आम्ही मतदान करतो बा, पण आता त्याच्या म्हणणं आम्हाला जे पाहिजे ते भेटणं तर शक्य. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आता काही शिक्षणात काय ते जे ज्या सगळ्या गोष्टी सवलती आहेत, शिक्षणात सवलती पाहिजे, नोकरी पाहिजे. आता आम्ही ओबीसी वाले माणसं सर, आम्हाला ओबीसीला आरक्षण नाहीये, काय नाहीये, हे भरा लागते, फी भरा लागते कॉलेज, याच्यात काहीतरी मदत झाली तर आम्हाला चांगलं होईल. हे काय बस अजून आमच्या वाशिम जिल्ह्याचं सर डेव्हलपमेंट बाकी अजून खूप काही, हे काहीच नाही आहे. रस्ता नाही चालायला, आम्हाला सगळ्या गोष्टी लागतात ना सर. बस एवढं काय, एवढं शिकूनही नोकरी लागत नाही. एवढं शिकूनही नोकरी लागत नाही सर. याच्यातही विषय जागा निघत नाही. जागा निघल्यात कास्टवाले निघतात, बाहेर निघल्यात मग ते दुसरे भरून घेतात, असं त्याचे चालू राहते सगळे सर. तुमच्या मतदारसंघामध्ये युवकांना रोजगारासाठी काय उपलब्ध आहे? काहीच नाही आहे सर. शिक्षण हायर एज्युकेशनसाठी काय आहे? हायर एज्युकेशनसाठी काहीच नाही. आमचे फक्त शिकायचं आणि आपलं बेरोजगार राहतं, बस बाकी काहीच नाही. 15 वर्षापासून 3,700 कोटी रुपयाची आमदारांनी कामं केली, आमदाराचं असं म्हणणं आहे. त्याबाबत तुम्ही काय बोलता? आमदाराचं असं म्हणणं आहे सर, पण आम्हाला तर काही दिसत नाही. चालेल. ते वाशिम मतदारसंघातला मस्त बसलो भाऊ. भाऊ विचारून 1-2 प्रश्न. हॅलो, आपल्या मेकर विधानसभेमध्ये आपण शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटाला? दोघायला करणार. दोघायला नाही. कारण दोघं पसंत नाहीत आपल्याला. वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम त्या वंचित बहुजन आघाडीनेच मतदान करेल. परंतु कारण काय नेमकं पसंती का नाही? हा आमदार डुप्लिकेट आहे. मोठ्या कास्टवर आता 15 वर्ष झाले जो आमदार निवडून येतोय, त्यानं कोणतंच काम केलं नाही, कोणतंच नाही. त्यांचं तर म्हणणं आहे की 3,500 कोटीचं काम केलं. ते कागदपत्रित सगळं दाखवतो आम्ही, कागदपत्रित आहे, रिअलमध्ये काय नसतं. रिअलमध्ये काय नाही, काय नसतं. अच्छा. काका आपण कोणाला मतदान करणार? जे आपल्या जिल्ह्यातून उभे राहिलेले. आपण मेकर विधानसभेमध्ये ठाकरे गटाला मतदान करणार की शिंदे गटाला? आता वेळेवर बघू काय करायचं ते. अच्छा, म्हणजे आपलं मत स्पष्ट नाही करणार आपण? नाही. काय कारण? कारण अजून नियोजित कसं आहे ठरलेलं प्रमाणे अजून अभ्यास केलेला नाही त्याच्यावर. म्हणजे आता जे रनिंग आमदार आहे यांनी कामं केलेले असं त्या आमदारांचं म्हणणं आहे, पण याच्यावर काय मत आहे आपलं? नाही केलेला विशेष तर मला आतापर्यंत आमच्याकडे काही विकास नाही झालेला. अच्छा, बरोबर आहे. त्याच्यावर काही विचार करूनच मतदान करावं लागेल. काय शेतकऱ्यांसाठी काय केलं? काहीच नाही. शेतकऱ्यांसाठी काही नाही आणि विशेष ग्रामपंचायतचाही विकास नाही. आणि नंतर याच्या पुढे कोणाला मतदान करायचं ते विचार करून बाकी काही. मतदानामध्ये सस्पेन्स या ठिकाणच्या जनतेचा आपल्याला दिसत आहे. का आपलं मतदान कुणाला करणार? मेकर विधानसभेमध्ये शिंदे गटाला की ठाकरे गटाला? सध्या तर आम्ही सांगू शकतो, पण पुढे सांगू. आपलं नाव? माझं नाव तुकाराम कवडे. काय कारण काय आपण का नाही सांगू शकून राहिलं? नाही, सध्या नाही सांगू शकत. कसं आहे, आता हे राजकीय बाजू आज रोजी सांगणं योग्यच नाही वाटत मला. अच्छा. पण या ठिकाणचे आमदार सांगतात की मी भरपूर कामं केले, त्यावर काय म्हणणार आपण? आमदार केले असतील ना कामं. हो, केलेलं आहे असं नाही म्हणत आपण, केले असतील, पण आज रोजी मी सांगू शकत नाही मला म्हणणार. अच्छा, त्यांचं मतदान ते निश्चित करू शकत नाही आज रोजी असं आपल्याला दिसत आहे. भाऊ आपण बोलणार नाही त्या ठिकाणी. या ठिकाणी मी बोलणार नाही. वेळेवर मतदान कोणाला करणार हे दाखवणार. तर आपण शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटाला? काय कारण? काय विकास झाला सांगू शकता?
रस्ते बनवले, अजून काही? रस्ते बनवले, मशानभूमी बनवले, अजून? अच्छा, रस्ते बनवले, मशानभूमी, गावचे रोड सर्व बनवले असं दादाचं म्हणणं आहे. हॅलो, आपण मेकर विधानसभेमध्ये शिंदे गटाला मतदान करणार की ठाकरे गटाला? शिंदे गटांना. काय कारण? कालच मला डॉक्टर संजय रावणकर यांनी 1 लाखाचा निधी दिलाय, हॉस्पिटलचं काम होतं मला, त्यामुळे मी शिंदे गटांना मतदान करणार. अच्छा, त्यांच्या काही कामाविषयी अजून काही सांगू शकता? हे कामच जोरदार करत आहेत. जोरदार करताय. हो, आपण? आम्ही शिंदे गटाला. शिंदे गटाला मतदान करणार असं भाऊंचं म्हणणं आहे. चला, अजून आपण काही प्रत्येकाने काही युवा पिढी आहे, आपलं मतदान आपण शिंदे गटाला करणार की ठाकरे गटाला? शिंदे गट. काय कारण? 24 टाइम शेतकऱ्यासाठी कटिबद्ध असलेला नेता आहे संजय रावणकर. आता सध्या तर सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे, याच्यावर काय म्हणणार आपण? सोयाबीनचा भाव आता ते केंद्रातून आवडायचा केंद्रात. आपल्या आमदारांनी त्यासाठी काय केलं? आपल्या आमदार नेहमीच विधानसभेत प्रश्न हजर करतात शेतकऱ्यासाठी. चालेल दादा, दादांनी मत निवडलं आहे शिंदे गटाला. तर आपलं मत? आमचा मतदारसंघ वेगळा आहे. तरी आपण एक सरकारला काय विचारणार आहे की सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? हेच आता आमची युवा पिढी, आम्हाला रोजगार भेटला पाहिजे. त्याच्यानंतर जे देशामध्ये चाललेले समजून घे सध्या ते आता व्हायला नाही पाहिजे. पोलरायझेशन चालू आहे, धर्मनिरपेक्षता पाहिजे आपल्याला, सर्वधर्म समभाव वगैरे ते व्यवस्थित चालत पाहिजे. जे विचार आहेत महाराष्ट्राचे पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकरांचे, त्या विचाराची सरकारने पाईक राहिलं पाहिजे. आपलं नाव आणि शिक्षण? माझं नाव युवराज सुळे आणि मी BSc फायनल इयरला आहे, BSc जालना. तर पुढे काय अपेक्षा आपल्याला, काय नोकरीसाठी काय सरकारकडून काय अपेक्षा? तेच ना, आता रोजगार वगैरे सरकारची जिम्मेदारी अशी की एक राजा आहे, राजाची जिम्मेदारी अशी असते की जी जनता आहे त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी विचार करायला पाहिजे, त्यांनी आपल्याला नोकरी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, ही त्यांची जिम्मेदारी आहे, जे की ते व्यवस्थित करत नाहीयेत. युवा पिढीचं म्हणणं आहे की रोजगार उपलब्ध केला पाहिजे, त्या ठिकाणी नोकऱ्या भरती काढल्या पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. युवा पिढीला शिक्षण घेऊन बेरोजगार आहे असं युवा पिढीचा सरकार विरोधातील आक्रोश आहे. आपण या युवा आश्रममध्ये बघत आहोत.